तर आपण रिले ही कन्सेप्ट ऑलरेडी लर्न केलेली होती. आता आपण बघू प्रोटेक्टिव्ह रिले म्हणजे चॅप्टर नंबर 3 आपलं फॉर 16 मार्क्स. आता रिले सगळ्यांना माहिती आहे. रिलेची डेफिनेशन काय ही एक्झामला विचारली जाते. व्हॉट इज रिले. रिले म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं ते रिले इज अ फॉल्ट सेन्सिंग इलिमेंट. म्हणजे काय जेव्हा केव्हा सिस्टीममध्ये फॉल्ट होतो इट डिटेक्ट द फॉल्ट अँड इनिशिएट द ऑपरेशन ऑफ सर्किट ब्रेकर. म्हणजे रिलेचं काम काय आहे. रिलेचं काम काय आहे. रिले सेन्स द फॉल्ट. आता रिलेचं बेसिक ट्रिप कनेक्शन या चॅप्टरचं ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की ट्रिप कनेक्शन कसं असतं. ट्रिप कनेक्शन याच्यासाठी बघितलं तर आपण सुरुवातीला हे चॅप्टर सुरू व्हायच्या अगोदरच, कारण की आपल्याला चॅप्टर नंबर 2मध्ये सर्किट ब्रेकर्स होते. सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन कसे होतात. सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन कसे होतात म्हणजे त्याला कमांड दिली जाते. ती कमांड कधी दिली जाते जेव्हा रिले सेन्स करतो फॉल्ट. म्हणजे काय रिले इज अ सेन्सिंग एलिमेंट. इट कॅन डिटेक्ट द फॉल्ट अँड आयसोलेट दॅट फॉल्टी पार्ट फ्रॉम द सिस्टीम बाय युजिंग अ सर्किट ब्रेकर. सोप्या भाषेत. तर ही झाली रिलेची डेफिनेशन. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे. फंक्शन्स ऑफ रिले काय आहे. रिलेचं मेन फंक्शन काय आहे. तर रिलेचं सगळ्यात मेन फंक्शन काय आहे टू सेन्स द फॉल्ट. राईट. म्हणजे काय झालं पहिलं फंक्शन काय आहे फॉल्ट सेन्स करायचा टू डिटेक्ट द फॉल्ट और सेन्स द फॉल्ट. नंतर दुसरं फंक्शन काय राहील साऊंड अँड अलाराम. सोप एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये साऊंड अँड अलाराम. सपोज आपण एखादा करंट सेट केलेला आहे त्याच्याजवळ तो करंट जातो तर तो इंडिकेट झाला पाहिजे साऊंड अँड अलाराम. आणि दुसरी गोष्ट आयसोलेट द फॉल्टी पार्ट ॲज क्विक ॲज पॉसिबल टू इन्क्रीज द सिस्टीम स्टॅबिलिटी. हे फंक्शन झाले तुमचे प्रोटेक्टिव्ह रिलेचे. मग आता पुढच्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स तुम्हाला पेपरला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल की रिले टाईम काय आहे, पिकअप करंट काय आहे, रिसेट और ड्रॉप ऑफ काय आहे. तर आता रिले टाईम म्हणजे काय की तो मिनिमम ऑपरेटिंग टाईम की त्या कमीत कमी वेळात रिले हा ऑपरेट झाला पाहिजे. त्यांनी कमांड दिली पाहिजे. त्याला मिनिमम ऑपरेटिंग टाईम ऑफ रिले. ऑपरेटिंग टाईम म्हणजे काय सपोज आता ही रिले सर्किट आहे सपोज राईट. ही टोटल लाईनमध्ये काढलं. आता जनरली हा ओपन आहे. जेव्हा केव्हा एनर्जाईज होईल हा क्लोज होईल. म्हणजे काय झालं पुढं हे पाथ कंप्लीट झाला पुढं सर्किटला कमांड जाणार आहे. हा झाला ऑपरेटिंग टाईम. हा इथून इथं क्लोज व्हायचा टाईम म्हणजे काय रिले ऑपरेटिंग टाईम. आता पुढची जी कन्सेप्ट आहे पिकअप करंट म्हणतो आपण त्याला. पिकअप म्हणजे काय एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. आता लक्षात घ्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये की डिफरंट इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस आहे विथ डिफरंट रेटिंग. आता सपोज एखादी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे. फॉर एक्झाम्पल मोटर आहे. समजा त्या मोटरला 1 ॲम्पियर करंट लागतो आहे. 1.5 ॲम्पियर 1 ॲम्पियर ही त्याची रेटेड कॅपॅसिटी झाली मोटरची राईट. तर रिलेमध्ये मला करंट कसा सेट करावा लागणार आहे की 1.7 ॲम्पियर जर करंट गेला तर रिलेने ट्रिप मारला पाहिजे. बरोबर ना. 1.7 म्हणजे हा माझा काय झाला पिकअप करंट. जोपर्यंत मोटरमध्ये ही मोटर आहे राईट. दिस इज मोटर एम काढला. जोपर्यंत ह्या मोटरमध्ये 1 ते 1 to 1.7 ॲम्पियर करंट जातो आहे तोपर्यंत रिले ऑपरेट होणार नाही. पण जेव्हा केव्हा सिस्टीममध्ये किंवा काही फॉल्ट होतो आहे 1.7 बोललो होतो. 1.7च्या पुढं जर करंट गेला तर काय होईल 1.8 इज अ पिकअप करंट. 1.8 इज अ पिकअप व्हॅल्यू म्हणजे काय तेव्हा तो ऑपरेट झाला पाहिजे. जर आपण त्याला सेटिंगने दिली पिकअप करंट सेटिंग म्हणतोय आपण त्याला जर सेटिंगने दिलं तर रिले ऑपरेट कधी होणार राईट. रिले ऑपरेट होण्यासाठी आपल्याला त्याला स्पेसिफिक करंट द्यावा लागेल की त्या करंटच्या वरती जर गेला तरच रिले ऑपरेट झाला पाहिजे. आणि त्याच्या आत जर करंट असेल तर रिले ऑपरेट व्हायला नको. मग आता आपल्याला एक गोष्ट याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे अजून एक फंक्शन की डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय रिले कॅन आयडेंटिफाय नॉर्मल कंडिशन अँड ॲबनॉर्मल कंडिशन. मीन्स नॉर्मल पार्ट अँड ॲबनॉर्मल पार्ट. जर रिलेला ते जर डिटेक्ट करत नाही आलं तर होल सिस्टीम काय होणार आहे कोलॅप्स होणार आहे. म्हणून मेन प्रॉपर्टी काय आहे की मेन फंक्शन काय आहे रिले कॅन डिस्क्रिमिनेट द फॉल्ट. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय इट कॅन आयसोलेट द फॉल्टी पार्ट अँड ऑल्सो नॉर्मल पार्ट. की नॉर्मल पार्ट कोणता आहे फॉल्टी पार्ट कोणता आहे हे रिलेला कळायला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण डिस्क्रिमिनेशन ऑफ
रिले. आता मी इथं काय सांगितलं, पिकअप करंट म्हणजे काय की 1.8 हा काय झाला पिकअप करंट. 1.8 जर करंट झाला तर रिले काय करणार आहे, ट्रिप कमांड देणार आहे. रिले त्याच्या आत जर करंट आला तर रिले ट्रिप होणार नाही. मग आता रिसेट ही कन्सेप्ट येते, रिसेट और ड्रॉप ऑफ. रिसेट म्हणजे काय, आता अशी बी काही ऑटोमाइज रिले म्हणजे काय होतं, ते ॲटोमॅटिक ऑपरेटही होतं, त्याने ॲटोमॅटिक म्हणजे ऑटोमॅटिक ओपनही होतील आणि ऑटोमॅटिक क्लोजही होतील, राईट. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, सपोज एखादा रिले बरोबर ना, त्याचा पिकअप करंट इथं मी काय सांगितला, पिकअप करंट किती सांगितलं आता की 1.8. दिस इज द पिकअप करंट. हे 1.8च का बरं घेतला, म्हणजे ते फॉर एक्झाम्पल घेतो आहे मी. दुसरंही सेटिंग पाहिजे तशी देता येऊ शकते, आपण मी तुम्हाला ते सांगतो. आता रिसेट म्हणजे काय, आता याच्यामध्ये काय झालं, सपोज एखादा फॉल्ट झाला, माझं 1.7 रेटेड करंट होता माझा, 1.7पर्यंत जर त्या सिस्टीममधून करंट जातो तर नो प्रॉब्लेम, नो एनी इश्यू. पण तोच जर करंट जर वाढला आणि तो जर 1.8 झाला, ती ही झाली पिकअप व्हॅल्यू, राईट. म्हणजे ही झाली पिकअप व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला तुमचा रिले ऑपरेट झाला. आता दुसरी गोष्ट रिसेट म्हणायची आहे आपल्याला. आणि सिस्टीममध्ये जेव्हा नॉर्मल व्होल्टेज नॉर्मल करंट येतो आहे, म्हणजे सिस्टीम स्टेबल झाली किंवा तो फॉल्टी पार्ट आयसोलेट होऊन गेलेला आहे, तर आणि काही फॉल्ट असे असतात की मूवमेंटरी. सपोज एखादं इंडक्टिव्ह सर्किट चालू केलं तर स्टार्टिंगला हाय करंट, मोटर जर चालू केलं तर स्टार्टिंगला हाय करंट घेते, तर मग ते तात्पुरता हाय करंट घेते, तोही सस्टेन करता आला पाहिजे. तो सस्टेन कधी होणार आहे, त्याला टाईम डिले द्यावा लागेल, तेही सांगतो तुम्हाला. आता झाला पिकअप करंट. पण जसा तो करंट जेव्हा फॉल्स बिलो 1.7, फॉल्स 1.6 म्हणजे 1.7पर्यंत आला किंवा त्याच्या खाली गेला तर रिले चे कॉन्टॅक्ट्स ओपन होऊन जातील. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये रिलेचे कॉन्टॅक्ट्स काय असतात, ओपन असतात. आणि ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये तो एनर्जाइज होतं, कॉन्टॅक्ट्स क्लोज होतात, सर्किट कंप्लीट होतं आणि पुढं कमांड जाते. म्हणजे काय झालं की 1.7पर्यंत करंट आला किंवा त्याच्या खाली गेला तर ऑटोमॅटिक रिलेचे कॉन्टॅक्ट्स ओपन होत आहे. तोच जर करंट 1.8 झाला तर रिलेचे कॉन्टॅक्ट्स क्लोज झाले आणि पुढं ट्रिप कमांड जाणार, राईट. पुढं काय जाणार, ट्रिप कमांड, राईट. म्हणजे काय झालं, हा आपला रिले झाला, राईट. रिलेला मी करंट सेटिंग म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आहे, करंट सेटिंग काय होती की 1.8 झाला तर हा काय झाला पाहिजे, क्लोज झाला पाहिजे. 1.8च्या खाली गेला तर हे कॉन्टॅक्ट्स ओपन झाले पाहिजे आणि पुढं ट्रिप सर्किट वे ओपन होईल. म्हणजे काय झालं, तुमचा रिसेट और ड्रॉप ऑफ कंडिशन. तर आता लक्षात घ्या की मी आता सांगितलं की करंट सेटिंग, टाईम सेटिंग, की रिले केव्हा ऑपरेट झाला पाहिजे, कोणत्या करंटला ऑपरेट झाला पाहिजे, हे आपल्याला प्री डिटर्माइन पाहिजे, प्रीसेट व्हॅल्यू म्हणू आपण त्याला. की ह्या कंडिशन्स आपल्याला नोंद पाहिजे की एवढ्या करंटपर्यंत एवढ्या ॲम्पियरच्या पुढं जर करंट जातो आहे तर रिले ऑपरेट झाला पाहिजे, त्याच्या आत जर करंट राहतो आहे तर रिले ऑपरेट झाला नाही पाहिजे, राईट. मग आता त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे की करंट की ह्या करंटच्या वरती जायला नको. समजा माझी कंडिशन काय आहे की सपोज एखादं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, राईट. याची मला कंडिशन काय आहे की 1 एम्पियर, फॉर एक्झाम्पल सांगतो आहे, वेगवेगळे ॲप्लायन्सेस हे वेगवेगळे करंट रेटिंग राहणार आहे. 1 एम्पियरऐवजी 5 एम्पियर घेऊ शकतो, राईट, अकॉर्डिंग टू रेटिंग. माझी कंडिशन काय आता की 5 एम्पियरच्या वरती करंट जायला नको, बरोबर. 5.1 जरी झाला तर रिले ऑपरेट झाला पाहिजे, म्हणजे तो सेन्स केला पाहिजे, रिलेनी सेन्स केला पाहिजे. मग आता रिले सेन्स कसा करेल, आपण म्हणतो रिले सेन्स द फॉल्टी करंट. मग आता लक्षात घ्या, ही एक छोटी डायग्राम आहे, करंट सेटिंग म्हटलं याला, बरोबर. याची अजून एक पुढची एक डायग्राम राहील, मी तुम्हाला फुल होल अँड सोल डायग्राम जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पण जेव्हा छोटे छोटे पार्ट आपण समजून घेतो तर ते अजून सिम्पल वेने जाईल. आता करंट सेटिंग करायची मला, राईट, रिलेची करंट सेटिंग करायची. तर ही जे काही काढले मी आता हे नॉब मधलो समजण्यासाठी, तर ही याला काय म्हणतो टेक्निकल लँग्वेजमध्ये टॅपिंग म्हणजे काय की आपण करंट कमी जास्त करू शकतो. आता जसं तुम्ही ट्रान्सफॉर्मर लाईन केलं आहे की टॅपिंग, नंबर ऑफ टर्न्स वाढवले, नंबर ऑफ टर्न्स कमी केले, त्याच्याप्रमाणे स्टेप अप होते, स्टेप डाऊन होतं. इथं तेच केलं, हे तर टॅपिंग्स आहे, राईट. दिस इज टॅपिंग्स. आता मला काय द्यायचं आहे, करंट सेटिंग. इथं मी काय घेतो आता 5 एम्पियर, इथं आहे का आपल्याकडं 5 एम्पियर, तर मी इथं हा टॅप सेट केला, राईट. इथली पुढची सर्किटरी मी तुम्हाला दाखवल पुढच्या डायग्राममध्ये समजण्यासाठी. पण आता लक्षात घ्या की आपण टाईम सेटिंग, करंट सेटिंग म्हणतो, सेन्स केला पाहिजे, एवढ्यानं तो ऑपरेट झाला पाहिजे. तर 5ला मी हा सिलेक्ट केला, राईट. म्हणजे माझी करंट सेटिंग काय झाली, 5 एम्पियर. जोपर्यंत पुढं सिस्टीममध्ये
राईट. जोपर्यंत पुढं सिस्टीममध्ये 5 एम्पियरचे बिलो करंट आहे तोपर्यंत रिले ऑपरेट होणार नाही, हा कमांड देणार नाही. इथून पुढे एक सर्किटरी असते कमांड देण्यासाठी, ती मी काढली नाही, पुढं आपण लर्न करणारचे राईट. पण आता लक्षात घ्या 5 एम्पियर पर्यंत करंट येतोय सिस्टीममध्ये. दिस इज नॉर्मल कंडिशन राईट. दिस इज नॉर्मल कंडिशन. रिले डज नॉट operate right. Whenever any fault takes place in the system, any fault, breaking of conductor, short circuit, lightning stroke, whatever it may be, fault takes place on the power system, the current goes above 5 ampere. जसा 5 एम्पियरच्या पुढं जातोय तसा इकडून पुढं कमांड जाणार आहे. कमांड गेली आणि तुमचा रिले ऑपरेट होणार आहे. म्हणजे काय झालं, तो रिले ऑपरेट होतोय म्हणजे पुढची कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. रिले ऑपरेट झाला म्हणजे सर्किट ब्रेकर तो फॉल्टी सेक्शन ॲज क्विक ॲज पॉसिबल तो आयसोलेट करून टाकल फ्रॉम द हेल्दी पार्ट. ॲज क्विक ॲज पॉसिबल इट इज अ इम्पॉर्टंट वर्ड आपल्यासाठी. का ॲज क्विक ॲज पॉसिबल जर फॉल्ट डिटेक्ट आपलं आयसोलेट केला नाही, द टेम्पररी फॉल्ट मे बी कन्वर्टेड इन टू परमनंट फॉल्ट ऑर ऑल्सो फायर हॅझार्ड टेक्स प्लेस. आपण बरेचसे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स बघतो शॉर्ट सर्किटमुळे झालं. MCB क्विक ट्रिप झाला असता तर शॉर्ट सर्किट झाला नसता राईट. क्विक फॉल्ट डिटेक्ट झाला असता तर पुढचे डेंजरस सिच्युएशन आली नसती. आता हे तुम्हाला करंट सेटिंग कळाली की 5 एम्पियरची मी याला करंट सेटिंग दिली, 5 एम्पियरच्या पुढं करंट गेला, पुढं रिलेला कमांड जाईल, रिले कमांड देईल आणि पुढं आयसोलेट होऊन जाईल फॉल्टी पार्ट. मग यालाच काय म्हणतो आपण, हा प्लग सेटिंग मल्टिप्लायर PSM प्लग सेटिंग मल्टिप्लायर. त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे फॉल्ट करंट इन रिले कॉईल, फॉल्ट करंट इन रिले कॉईल डिवाइडेड बाय पिकअप करंट. पिकअप करंट मी तुम्हाला सांगितलं आहे. आता मी 5 एम्पियर म्हणजे काय होतं, आपला नॉर्मल करंट आहे. पिकअप करंट काय राहणार आहे, 5.1 झाला का आपली पिकअप व्हॅल्यू राहणार आहे. 5.1 जसा होतोय ती पिकअप व्हॅल्यू राहणार आहे. त्या व्हॅल्यूला तुमचा रिले ऑपरेट होणार. फॉल्ट करंट इन रिले कॉईल, जो काही फॉल्ट होतोय 5च्या वरती गेला तो तुमचा तो करंट राहणार आहे. आता लक्षात घ्या पुढची कन्सेप्ट आहे टाईम सेटिंग. टाईम सेटिंग का बरं देतोय की आता तुम्हाला माहिती आहे जनरली मोटर समजा थोडं मशीनमध्ये जो स्टार्टिंग करंट ऑफ मोटर इज हाय राईट. स्टार्टिंग करंट ऑफ मोटर इज हाय म्हणजे मुवमेंटरी मोटर ही जास्त करंट घेते. किंवा अदर इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस घ्या, इंडक्टिव्ह लोड घ्या एखादा. स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टार्ट करतो तो हाय करंट घेतो आणि परत इट्स गोर्स टू नॉर्मल सिस्टीम व्होल्टेज अँड करंट. म्हणजे आता समजा ही आता याला मी मोटर म्हटली बरोबर ना. आता टेक्निकल लँग्वेजमध्ये मोटर हा 1.5 पट जास्त करंट घेते, 1.5 टाइम्स 1.5 टाइम्स घेते. म्हणजे काय झालं, 5चा हा 1.5 पट गेला, समजा 1.5ने मल्टिप्लाय केलं, समथिंग काही व्हॅल्यू आली 7.5 एम्पियर राईट. हा काय राहणार आहे, मोमेंटरी करंट राहणार आहे. मोमेंटरी म्हणजे किती सेकंदासाठी, जास्तीत जास्त 0.1 सेकंड टू 0.6 सेकंद राईट. 0.1 सेकंड टू 0.6 सेकंद. आता हे काय झाले 0.6 सेकंद हे माझं टाईम लिमिट झालं. 0.6 सेकंद हे माझं टाईम लिमिट झालं. आता टाईम सेटिंग माझी कशी आहे, 0.6चा 0.7 जर झाला तो टाईम तर पुढं कमांड जाईल रिले ऑपरेट झाला पाहिजे. म्हणजे मला टाईम सेटिंग देता येते. आता लक्षात घ्या 0.1 टू 0.6 पर्यंत आपला रिले ऑपरेट होणार नाही. आता समजा सिस्टीममध्ये करंट आला 5 एम्पियरपासून तो गेला 7.5ला बरोबर ना. ह्या टाईम झोनमध्ये 0.1 सेकंड टू 0.6 तो कितीपर्यंत गेला, 7.5 करंट गेला, सपोज 7.5 करंट गेला. पण आपली टाईम सेटिंग किती दिलेली आहे, करंट सेटिंग किती दिली आहे 5 एम्पियर. माझा तुमच्या मनात प्रश्न येईल 5 एम्पियरच्या वर करंट गेला, रिलेने लगेच स्ट्रिप कमांड दिली पाहिजे. पण नाही, याला कंट्रोल करण्यासाठी आपण टाईम सेटिंग दिलेली आहे. टाईम सेटिंगमध्ये काय होते की 0.1 टू 0.6 पर्यंत जर 7.5 एम्पियर करंट जातोय तर रिले ऑपरेट होणार नाही. ही टाईम सेटिंग मी दिलेली आहे. का की तो जो करंट असतो आपल्याला ऑलरेडी नोन आहे. मोटरची बी कॅपेबिलिटी दिलेली असते तेवढी त्या सिस्टीमची की मोमेंटरी 7.5 एम्पियरपर्यंत करंट जरी गेला तर मोटरचे इन्सुलेशन आणि वाइंडिंग बस्ट होणार नाही, पण फॉर मोमेंटरी टाईम. पण हा जर 7.5 करंट कंटिन्यू सिस्टीममध्ये किंवा मोटरमध्ये जातोय तर ऑब्वियसली मोटरची वाइंडिंग हिट होणार, इन्सुलेशन ब्रेक होणार आणि शॉर्ट सर्किट होणार आणि वाइंडिंग जळणार. मग आता कंडिशन लक्षात घ्या, 5 एम्पियर हा आपला रेटेड करंट आहे मोटरचा राईट. आता 0.1 टू 0.6 ही आपलं टाईम सेटिंग दिलेली आहे. आता 0.1 टू 0.6 पर्यंत 7.5 एम्पियर करंट जातोय. पण जसा 0.7ला तो जर टच झाला
तर पुढे इकडून टाईम त्याचा लिमिट संपलेला आहे, म्हणजे टाईम डिले संपलेला आहे. टाईम डिले किती दिला तर आपण याला 0.6, पण 0.6चा 7 जसा होतो आहे तसा लगेच तुमचा इथून रिले ऑपरेट होणार. म्हणजे काय आलं का, टाईम डिलेही आपल्याला काही सिस्टीममध्ये द्यावा लागणार आहे. टाईम डिले मोटरला द्यावा लागणार आहे, जे काही इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस आहे त्याच्यात मुवमेंटरी, आणि अशी सिस्टीममध्ये काही मुवमेंटरी फॉल्ट असतात की मायक्रो सेकंडसाठी आलं निघून गेला. मग प्रत्येक वेळेस तुमचा रिले जर रिसेट मारत असेल ट्रिप तर चालेल का? ट्रान्समिशन लाईन कुठं काही फॉल्ट झाला, एकदम मुवमेंटरी फॉल्ट झाला, राईट आहे, तर लगेच सगळीकडे ट्रिप कमांड देऊन चालेल का रिलेला? नाही चालणार. तर कुठलाही जर मुवमेंटरी करंट असेल, फॉल्टी करंट असेल, तर त्याला आपण काय देतो? टाईम डिले म्हणतोय त्याला मी. टाईम डिले नाही दिलं तर सगळे इन्स्टंटली ऑपरेट होईल. म्हणून सर्टन आपल्याला टाईम डिले द्यावा लागतो सर्टन ॲप्लायन्सेससाठी. पण काही ठिकाणी तुम्हाला इन्स्टंट ऑपरेशन पाहिजे की इन्स्टंटली 5 अँपिअर जर गेला तर लगेच तो ऑपरेट झाला पाहिजे, तिथं टाईम डिले देणार नाही. कळालं सगळ्यांना? मग आता तुम्हाला मी या 2 कन्सेप्ट समजून सांगाल की टाईम सेटिंग, करंट सेटिंग कशी दिली आणि करंट सेटिंगच्या पॅरलमध्ये टाईम सेटिंग आपण कशी करतो, आणि तुम्हाला ती प्रॅक्टिकली दाखवाल. मी एक तुम्हाला इनवर्स टाईम डेफिनेट टाईम रिले दाखवाल, त्याचं कन्स्ट्रक्शन दाखवलं ओपन करून, म्हणजे तुम्हाला कळेल की मी टाईम सेटिंग कशी देतो आहे आणि करंट सेटिंग कशी देतो आहे. करंट सेटिंग म्हणजे काय, नंबर ऑफ टॅप्स तुम्ही फक्त देतात आहे. आणि रिलेचे परत 2 टाईप पडले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप आणि इंडक्शन टाईप. इंडक्शन टाईप हे कशावर वर्क होणार आहे? म्युच्युअल इंडक्शनवर. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईपमध्ये काय होणार आहे? तो एक तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप रिलेमध्ये काय होते, इट कॅन वर्क ऑन AC ऑल्सो ऑर DC, राईट, AC ऑर DC. इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाईपमध्ये फक्त काय होणार आहे, एक कॉईल राहणार आहे, एक सॉलिनॉइड राहणार आहे, तो अट्रॅक्ट होणार आहे, ट्रिप सर्किट कंप्लीट होणार आहे. ते आपण स्टेप बाय स्टेप तर बघणारच आहे. पण आता या 2 गोष्टी लक्षात घ्या, टाईम सेटिंग आणि करंट सेटिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, टाईप्स ऑफ रिलेचे टाईप्स काय आहे. मग ते मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाईप असेल, इंडक्शन टाईप असेल. इंडक्शन टाईपमध्ये म्युच्युअल इंडक्शन तुम्हाला माहिती आहे, म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल माहिती आहे तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल, म्हणजे प्रायमरीला करंट गेला तर तो लिंक कशाला होतो, सेकंडरीला होतो. तीच सेम कन्सेप्ट आपल्याला इंडक्शन टाईप रिलेमध्ये लर्न करायची आहे. आणि ती दुसरी जी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप, त्याच्यामध्ये रिले कसा ऑपरेट होतो आपण ते पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.